स्वामी म्हणतात की आपले पॉकेट नेहमी भरून राहण्यासाठी या 11 पैकी एक वस्तू पॉकेटमध्ये ठेवा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मित्र, या 11 पैकी एक वस्तू पाकिटात नक्की ठेवा. पैसा कधीच कमी पडणार नाही, पाकिटावर होईल लक्ष्मीची कृपा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपले पैशाचं पाकिट नेहमी पैशाने भरलेला साबण म्हणजे पैसा हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. जर पॅकेटमध्ये पैसा असेल तर आपले मन समाधानी असते मित्रांनो, पण पाकिट रिकामे असेल, पैसे नसतील तर आपले मन दुःखी असतात. रिकामा पैशाचं पाकिट खूप दुःख देऊन जातात. लोक बऱ्याच जणांचं असं होतं की सकाळी घरातून बाहेर पडताना पाकिट भरलेला असतो, पण संध्याकाळी ते काम असतं. मित्रांनो, असं काम होतं माहिती आहे का? मित्रांनो, आपल्या पॉकेटमध्ये पैसे का राहत नाही आणि ते राहण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, त्यासाठी आज आम्ही आपल्याला काही उपाय सांगणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही सुद्धा हे सोपे उपाय नक्की करून तुमचा पॉकेट सुद्धा पैशाने भरलेले ठेवा. मित्रांनो, चला तर मग पाहूयात कोणते आहेत उपाय. श्री स्वामी समर्थ. मित्र हो, 21 तांदूळ. मित्रांनो, आपल्या पाकिटामध्ये पैसे एकूण राहावेत यासाठी पहिला उपाय जो आहे तो म्हणजे यासाठी आपल्याला लागणार आहे 21 तांदूळ. मित्रांनो, आपल्या घरातील तांदळाच्या डब्यातील 21 तांदूळ घ्या, ते छोट्या पुडीत बांधला आणि पुढे आपल्या पाकिटात ठेवून जा. मित्रांनो, आपल्या पाकिटात तांदूळ ठेवल्याने काय होते? अन्न जसे कणाकणात वाढत राहते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या पाकिटामधील पैसे देखील कडाकडामध्ये वाढतील आणि वाढलेले पैसे स्थिरता. एकदा का हा सोपा उपाय करून तुम्ही पाहिला तर तुम्हाला लगेच फरक दिसून येईल. मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पिंपळाचे पान. मित्रांनो, दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे पिंपळाच्या पानांचा आहे. म्हणून आपण पिंपळाचे पान घेऊन ते पाकिट ठेवले तर आपल्याला पैशाची कधीच कमी पडणार नाही. आपले पैसे टिकून राहतील आणि वाढत्यातील. मित्रा, हा छोटासा उपाय जरी असला तरी सुद्धा याचा फायदा खूप मोठा आहे. मित्रा, पुढची गोष्ट आहे कवदी. मित्रांनो, पाकिटात पैसा वाढावा आणि तो टिकून राहावा यासाठी आपण तो तिसरा उपाय करतो आहे, तो म्हणजे कवदीचा उपाय आहे. पाकिटात एक छोटीशी कवदी ठेवली तर आपल्याकडे येणारा पैसा अचानक वाढेल, विनाकारण पैसा खर्च होणार बंद होईल, परिणामी पाकिट भरलेला राहील. मित्रांनो, पुढची गोष्ट आहे रुद्राक्ष. मित्रांनो, आपल्या पाकिटात एक छोटासा रुद्राक्ष ठेवला तर लक्ष्मी मातेची आपल्यावर सदैव कृपा होते, त्यामुळे आपल्याला पैशाची कधीच कमी पडत नाही. छोट्या साईड्स रुद्राक्ष पाकिटात ठेवणे सुद्धा सुविधा. तर पाकिटात एक छोटासा रुद्राक्ष ठेवून तुम्ही स्वतः या पैशांची पूर्ण राहील. मित्र, पुढची गोष्ट आहे बक्षीस मिळवून. बक्षीस म्हणून मिळालेले पैसे. मित्र, बऱ्याच वेळा आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेला पैसा सध्या आपले आई वडील असता, आपले शिक्षक किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीने दिलेली असू शकतात. मित्र, तर असे बक्षीस मिळालेले पैसे कधीच खर्च करायचे आहे, ते आपल्या पाकिटात संबंध ठेवा. हा पैसा नवीन पैशाला आपल्याकडे खेचून आणतो. पैसा पैशाकडे ओढला जातो, त्यामुळे आई वडिलांनी दिलेले पैसे पाकिटामध्ये जपून ठेवा. वितरण पाकिटात पैसे ठेवण्याची पद्धत. मित्रांनो, आपल्या पाकिटाचे पैसे ठेवतात ते नेहमी सरळ असावे. परीक्षा घडी घालून ठेवू नका, पैसे सुरू कसे ठेवू नका, अशा मी लक्ष्मी नाराज होऊन जाते आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बाकीचे पैसे ठेवताना घडी घालून ठेवू नका. मित्रांनो, मोरपंखा. मित्रांनो, पाकिटात एखादा छोटा मोर ठेवा. अतिशय पवित्र असल्यामुळे तो मोर कमालीची सकारात्मक ऊर्जा त्यामधून निर्माण करत असतो, पैशाला खेचून आणत असतो, त्यामुळे पाकिटामध्ये मोरपीस नक्की ठेवा. मित्रांनो, पुढची गोष्ट आहे लाला. आपण पूजामध्ये वगैरे लालागा वापरतो जाते आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे बाकीचे पैसे ठेवताना घडी घालून ठेवू नका. मित्रांनो, मोरपंखा. मित्रांनो, पाकिटात एखादा छोटा मोर ठेवा. अतिशय पवित्र असल्यामुळे तो मोर कमालीची सकारात्मक ऊर्जा त्यामधून निर्माण करत असतो, पैशाला खेचून आणत असतो, त्यामुळे पाकिटामध्ये मोरपीस नक्की ठेवा. मित्रांनो, पुढची गोष्ट आहे लाला. आपण पूजामध्ये वगैरे लालागा वापरतो
तर राहूजाला लागा. आपण आपल्या पाकिटात ठेवला तर तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येणार नाही. मित्रांनो, पुढची गोष्ट आहे महालक्ष्मीचा फोटो. शेवंता जो उपाय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपल्या पाकिटात महालक्ष्मीचा एक छोटासा फोटो ठेवायचे. लक्षात ठेवा, लक्ष्मीचा हा फोटो बसलेल्या रूपातील असावा. उभा असलेला नको. भाकीत फोटो ठेवताना त्याचे पावित्र्य राखले जाईल याची काळजी घ्या. तो सरळ ठेवा. घडी घालू नका, दूर ठेवू नका. वसू केलेली लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही, त्यामुळे व्यवस्थित त्याचा भाव इतरत्र. त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल. भद्रावती साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली माहिती आम्ही तुमच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न असतो, एवढा शुद्ध हेतू आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा.